अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामीनाद या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आयुष्यामध्ये अडचणी, सुख, दुःख हे येतच असतात आणि हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच असतो. तर ज्या स्त्रिया ह्या जॉब करतात, जी माणसे जॉब करतात, ज्यांना मनापासनं असं वाटते की स्वामींची सेवा करावी पण त्यांच्याकडूनही होत नाही, अशा भरपूर स्त्रिया असतात ज्यांना लहान बाळ असते, ज्यांना जॉबची घरची जिम्मेदारी असते, त्यांना शक्य नसते की स्वामींची अशी खूप सेवा करण्याचा वेळ येत नसते. तर त्यांच्याकरिता ही एकदम अशी स्वामींची छोटीशी सेवा मी घेऊन आलेली आहे. बघा, आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की निराशा आहे आपल्या आयुष्यामध्ये, माझ्यासोबतच का असं घडतं, माझ्यासोबतच का असं होतं, माझ्या आयुष्यातच का असे संकट येतात, माझ्या आयुष्यातच का असं दुःख, त्रास, वेदना मला सहन कराव्या लागतात. तर बघा, त्रास, अडचणी हे आपल्या आयुष्यातला एक भागच असतो. पण एक ह्या छोट्याशा सेवेमुळे तुम्हाला एक असं बळ मिळेल की खरंच असं वाटेल की माझ्या आयुष्यातील अडचणी कुठे ना कुठे कमी होत आहे. तर ही सेवा म्हणजे स्वामींचे नामस्मरण. स्वामींचं आपण भरपूर अशी खूप मोठी सेवा करू नाही शकत. ज्यांना असं वाटतं त्यांनी फक्त आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करावे. स्वामींचे नामस्मरण कसे करावे, तर आपण जॉबमध्ये असलो, तर कामात असलो किंवा कुठेही असू द्या, घरी असू द्या, आपण कामं करत असेल किंवा आपण लहान बाळाला सांभाळत असेल, आपण जेवण करत असेल किंवा आपण कुठलीही दैनंदिन जीवनातली कामं करत असेल, त्यावेळेस जेव्हा जेव्हा असं वाटेल किंवा असं आठवेल किंवा असं वाटेल, तर फक्त आणि फक्त असं म्हणा, शुद्ध अंतःकरणाने स्वामींना म्हणा, स्वामी, मी तुमच्याशी खूप मनापासून अशी सेवा नाही करू शकत हो, पण मी फक्त आणि फक्त तुमचे नामस्मरण घेईल. माझ्यावर तुमचं लक्ष असू द्या, माझ्यावर तुमच्या आशीर्वादाचा हात असू द्या, माझ्या आयुष्यातली दुःख, संकटे, वेदना ही दूर करा स्वामी. मी तुमचे मनापासून नामस्मरण करेल. तर नामस्मरण म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा किंवा असं वाटेल तुमचं जेवढं नामस्मरणाचा आकडा हा वाढत जाईल, तेवढे स्वामींचे तुम्हाला चांगले अनुभव येत राहणार आहे. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्ही दिवसातनं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही असं म्हणा. बघा, स्वामी तुमच्या अडचणींना, तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला साथ द्यायला येतील. तुमच्या संकटांना, तुमच्या दुःखांना तुम्हाला स्वामी एकदम फुलाप्रमाणे जपतील. तुमच्या संकटांना स्वामी एकदम तुम्हाला असं भासणार नाही की माझ्या आयुष्यामध्ये खूप संकटे आहे, पण स्वामींमुळे माझे ते फुलाप्रमाणे स्वामींनी जपलेले आहे. खूप असं ओझं वाटणार नाही. एकदम असं खूप साधी आणि सोपी सेवा आहे स्वामींची. फक्त आणि फक्त स्वामींचं शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण करा. बघा, विटाळ, काय म्हणते रे, आपलं मासिक धर्म हे मनात न ठेवता असं वाटतं की अरे यार, माझं मासिक धर्म आहे, अरे यार मला सूतक आहे, असं कुठलीही शंका न बाळगता फक्त आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करा. ही छोटीशी सेवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज करा. रोज स्वामींची ही एकदम अशी छोटीशी सेवा आहे, ही करून बघा. नक्की तुम्हाला